हॅलो माय डिअर फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू द चॅनल. मी आहे ऐश्वर्या आणि हा आपला 5वा लेक्चर आहे. याआधी आपण 4 लेक्चर्स घेतले आहेत. त्यामध्ये आपण फर्स्ट आणि सेकंड लेक्चरमध्ये चाइल्ड सायकोलॉजी, थर्ड लेक्चरमध्ये आपण इंग्लिश आणि फोर्थ लेक्चर जो झाला त्याच्यामध्ये आपण EVS-वरचे प्रश्न म्हणजे सायन्सवरचे प्रश्न बघितले आहेत. आणि आज आपण सॉल्व्ह करतो आहेत मराठी ही प्रश्नपत्रिका. महाराष्ट्र टेट 2021साठी आम्ही नवीन सिरीज लॉन्च केली आहे, ज्यामध्ये आपण सध्या स्टार्ट केलं आहे विथ प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स. त्यांना आपण सोडवून घेत आहोत आणि 19 जानेवारीला रिसेंटली जो पेपर झाला होता त्यातले पेपर 1चा आपण हा मराठी पेपर आज सोडवून घेणार आहोत. चला तर मग लेक्चरला स्टार्ट करूया. आणि त्याआधी मी तुम्हाला ब्रीफमध्ये सिलेबस सांगते. सिलेबस म्हणजे पेपर 1साठी आपल्याला हे 5 सब्जेक्ट असतात, ज्यामध्ये लँग्वेज 1मध्ये इंग्लिश आणि लँग्वेज 2मध्ये मराठी किंवा हिंदी आपण आपल्या मनाने घेऊ शकतो. तर मराठी आणि हिंदी दोनही पेपर्स तुम्हाला सोडवून मिळतील. प्रत्येक टॉपिकमधले 30 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क, 150 मार्काचा पेपर 150 मिनिटात सॉल्व्ह करायचा आहे. आणि हा जो पेपर 2 आहे त्यासाठी पण आपल्याला सब्जेक्ट्स असतात, पण त्यासाठी आपल्याला 4 सब्जेक्ट्स असतात. त्याच्यामध्ये इंग्लिश आणि हिंदी आणि मराठी लँग्वेज आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही इंग्लिश घ्या, हिंदी घ्या, मराठी घ्या. जसं सेकंड लँग्वेज इंग्लिश चूज केली तर फर्स्ट लँग्वेज तुम्ही हिंदी किंवा मराठी घेऊ शकता. त्यानंतर जो आपल्याला बघा, आपल्याला 1, 2, 3 आणि हे 4च टॉपिक्स आहेत. त्यात एकतर तुम्ही मॅथमॅटिक्स किंवा सायन्स घेऊ शकता जर तुम्हाला मॅथमॅटिक्स किंवा सायन्सचे टीचर व्हायचं आहे, किंवा तुम्ही सोशल स्टडीज घेऊ शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला हिस्ट्री, जिओग्राफी आणि सायन्स या रिलेटेड टीचर व्हायचं आहे. तर कारण याच्यामध्ये हा जो टॉपिक आहे, कारण याच्यामध्ये 2 टॉपिक्स असतात म्हणून प्रत्येक टॉपिकला 30 म्हणजे असे टोटल 60 क्वेश्चन्स झाले. ठीक आहे. तर परत तेच 150 मार्काचा पेपर आणि 150 मिनटं सॉल्व्ह करायला. आता जर आपण विचार करू तर 150 मिनटं नुसार प्रत्येक प्रश्नाला 60 सेकंद मिळतात. तर 60 सेकंदामध्ये एक प्रश्न पूर्णपणे वाचून त्याला समजून त्याचं करेक्ट उत्तर देणं म्हणजे थोडं डिफिकल्ट होतं. कधी जेव्हा आपली प्रॅक्टिस नसली तेव्हा. पण आपली प्रॅक्टिस असेल तर अगदी सोपं होऊन जाईल आपल्यासाठी. आणि ती प्रॅक्टिस कशी करणार आपण? क्वेश्चन्सच्या फॉर्ममध्ये. ते क्वेश्चन्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करून देतो आहोत या टेस्ट सिरीजच्या फॉर्ममध्ये. हा आपल्या टेस्ट सिरीजचा टाइम टेबल आहे, ज्याच्यामध्ये 10 सप्टेंबरची जी टेस्ट सिरीज होती ना, जी टेस्ट होती ना मॉक टेस्ट फर्स्ट, ती ऑलरेडी झाली आहे. त्यामध्ये तुम्हाला पेपर 1साठी आणि सोबतच पेपर 2साठी पण मॉक टेस्ट मिळाली आहे. हा जो टाइम टेबल आहे हा पेपर 1 आणि पेपर 2 दोघांसाठी पण आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला फर्स्ट मॉक टेस्टमध्ये पण पेपर 1 आणि पेपर 2 मिळाले आहे आणि तुम्हाला 10th मॉक टेस्टपर्यंत पण पेपर 1 आणि पेपर 2 दोघंही मिळणार आहेत, कारण शेवटी आपल्याला दोन्ही पेपर क्लिअर करावं लागतात टेटसाठी. सो फर्स्ट मॉक टेस्ट तर आपली झाली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त मराठीच नाही तर तुम्हाला हिंदी लँग्वेजचेही क्वेश्चन्स मिळाले आहेत. आता तुमच्यापैकी काही लोकांनी जॉईन केले आहेत, त्यांना माहीतच आहे की हिंदीचेही क्वेश्चन्स तुम्हाला मिळाले आहेत. ओके. आणि सोबत इंग्लिश तर कंपल्सरी आहे, तर त्याचे क्वेश्चन्स तर तुम्हाला आहेतच. वैशिष्ट्य म्हणजे असं की प्रत्येक मॉक टेस्टला तुम्हाला जसा तुमचा पेपर येतो ना तसेच प्रश्न असतात. 150 प्रश्न मिळतात तुम्हाला. ओके. इंग्लिश, मराठी दोनही लँग्वेजमध्ये. ठीक आहे. तर ही मॉक टेस्ट तुम्ही जॉईन केली पाहिजे, बिकॉज जितकी जास्त तुमची प्रॅक्टिस होईल तितका तुम्हाला वेळ कमी लागेल एक प्रश्न समजायला आणि त्याचं उत्तर लिहायला. आणि जितके जास्त तुम्ही प्रश्न सोडवू शकाल तितके अधिक मार्क तुम्ही गेन करू शकाल. या पेपरचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, पण तरीही क्वेश्चनचं आन्सर करेक्ट येणं जरुरी आहे, तेव्हाच तर तुम्हाला मार्क्स चांगले मिळतील. आणि ते कधी येतील? जेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल पेपर सॉल्व्ह करण्यावर. आणि तो कधी येईल? जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन्स सॉल्व्ह कराल तेव्हा. ते फक्त तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुम्ही या प्रकारच्या मॉक टेस्ट सोडवाल. तर तुम्ही लगेच हा कोर्स जॉईन करा. या कोर्सचे काही डिटेल इन्फॉर्मेशन आहे की तुम्हाला नुसते मॉक टेस्टच नाही तर त्याचे सोल्युशन्स पण मिळतील PDF फॉर्मॅटमध्ये. तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्सही मिळणार आहेत सॉल्व्ह करून. सोबतच कुठला का तुम्हाला डाऊट असो ना, तुम्हाला त्यावरचे व्हिडिओ लेक्चर्ससुद्धा मिळतील. आणि हे सर्व तुम्हाला मिळणार आहे फक्त 499मध्ये. आता तुम्ही गॅस करू शकता, पेपर 1 आणि पेपर 2 दोघांसाठी पण मॉक टेस्ट 10-10 म्हणजे टोटल झाले 20. प्रत्येक मॉक टेस्टला 150 प्रश्न, त्यातही तुमचा कुठलाही सब्जेक्ट असू द्या, म्हणजे मराठी असू द्या, हिंदी असू द्या, कारण हे ऑप्शन आहे ना. इंग्लिश तर असणारच, चाइल्ड डेव्हलपमेंट पण असणारच, एन्व्हायरमेंट पण असणारच. मग तुमचा मॅथ्स सब्जेक्ट असू द्या आणि मॅथ्स आणि सायन्स तुम्ही कॉम्बिनेशन घ्या, किंवा तुम्ही मॅथ्स आणि सायन्स आणि सोशल सायन्सचं कॉम्बिनेशन घ्या. याचे सर्वांचेच प्रश्न तुम्हाला मिळणार आहेत. तर तुमच्याकडे ऑप्शन्स तर आहेत. तुम्हाला जो सब्जेक्ट घ्यायचा आहे तो घ्या आणि जी टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे ती करा. पण तुम्ही प्रॅक्टिस करा. जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढाच तुमचा पेपर क्लिअर करण्याचा जो पॉसिबिलिटी आहे ती वाढेल.
तर हे सर्व तुम्हाला फक्त आणि फक्त मिळणार आहे 499मध्ये. तुम्ही लगेच या व्हॉट्सअप नंबरशी कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही ही फीज पे करून या कोर्सला जॉईन करा. सोबतच तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी हा ॲप देखील डाउनलोड करू शकता. तिथेही तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देण्यात येईल. आता लगेच तुम्ही या नंबरशी कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला कंप्लीट गायडन्स मिळणार आहे टेटवर. यावेळेस आपल्याला पेपर क्लिअर करायचंच आहे. ओके, चला तर मग आपण आता आपल्या मराठीच्या पेपरकडे वळूया. तर हा आहे आपला मराठीचा पेपर. तर जसं तुम्हाला माहीतच आहे की हा जो पेपर असतो आपला, त्यामध्ये इंग्लिशचे जे क्वेश्चन्स असतात बघा, इंग्लिशचे क्वेश्चन्स तुम्हाला 1 ते 30 मिळणार आहेत. त्यानंतर 31पासून 60पर्यंत तुम्हाला मराठीचे क्वेश्चन्स मिळणार आहेत. किंवा मग जर का तुम्ही हिंदी घेतला असेल ना, तर तुम्हाला हिंदीचे प्रश्न मिळतील 31पासून 60पर्यंत. कारण आज आपण मराठी सोडवतो आहे म्हणून आपण मराठीचे प्रश्न बघू. त्यानंतर चाइल्ड डेव्हलपमेंट तुम्हाला मिळेल 31पासून 60पर्यंत. आणि गणित म्हणजे मॅथमॅटिक्स 91पासून 120पर्यंत. आणि EVS 121पासून 150पर्यंत. ओके, आज आपण मराठीचा पेपर घेऊया. मराठीचा पेपर हा राहिला मराठीचा पेपर. ओके, लेट्स स्टार्ट देन. बघा, फर्स्ट प्रश्न काय म्हणते, पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. अशुद्ध शब्द सगळ्यात आधी तर बघा, हळूहळू, आखणी, प्रतिध्वनी आणि मुलाखण. तर एक तर तुम्हाला एवढं कळलं की मुलाखण असा कुठलाच शब्द नाही. शब्द असतो मुलाखत. ओके, तर हा एक अशुद्ध शब्द आहे. आणि सोबतच बघा हळूहळू पण, कारण दोघंही जे मात्रा आहे ती मोठ्या उची मात्रा पाहिजे. इथे बघा छोट्या उची मात्रा दिली आहे. तर 1 आणि 4 दोनही करेक्ट ऑप्शन्स आहेत. कधी कधी असं होतं पेपरमध्ये की एकापेक्षा जास्त करेक्ट ऑप्शन्स असतात. ओके, नेक्स्ट प्रश्न बघा काय आहे, पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. न बसणारा शब्द म्हणते, ठीक आहे. बघा काय म्हणते, हय, तुरुंग, वारू आणि गज. आता सगळ्यात सोपं तर तुम्ही हे गॅस केलंच आहे की गजचा समानार्थी शब्द असं जर का आपण बघितलं ना, तर हय, तुरुंग, वारू. आता आपल्याला प्रश्न पडेल, आता बघ ह्या शब्दांचं कसं, म्हणजे कोणत्या गटात बसतात ही. ॲक्च्युली तुम्हाला इथे समानार्थी शब्द दिले आहेत, ठीक आहे. म्हणजे एका शब्दाचे समानार्थी शब्द दिले आहेत आणि तुम्हाला बघायचं आहे की कोणता शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे. आता गजचा समानार्थी शब्द म्हणजे हत्ती, हे तर तुम्हाला माहीतच आहे, है ना. तर हय, तुरुंग आणि वारू यांचा समानार्थी शब्द असतो घोडा. म्हणजे घोड्याचे समानार्थी शब्द आहेत हे 3. आणि हा जो शब्द आहे तो कसला समानार्थी शब्द आहे, हत्तीसाठी. तर करेक्ट ऑप्शन आहे 4th ऑप्शन. आता नेक्स्ट, घोडे बांधण्याचे किल्ल्यावरील जागा. किल्ल्यावरील म्हटलं ना, जर का आपल्याला म्हटलं असतं पृथ्वीवरील किंवा जमिनीवरील, पृथ्वीवरील नाही जमिनीवरील म्हटलं असतं तर आपण काय म्हटलं असतं, आपण म्हटलं असतं तबेला. पण आपल्याला म्हटलं आहे किल्ल्यावरील, तर किल्ल्यावरील घोडे बांधण्याच्या जागेला म्हणतात पागा. नेक्स्ट काय म्हणते, पुढीलपैकी योग्य वाक्यप्रचार असलेले पर्याय कोणते. योग्य वाक्यप्रचार, ठीक आहे. काय म्हणते, हात टेकणे, कान फुटणे, डोळे येणे किंवा नाक गळणे. तर नाक गळणे आणि डोळे येणे हा कुठल्याच प्रकारचा वाक्प्रचार नाही. पण कान फुटणे आहे. कसं, तर एखादी गोष्ट ऐकून पण न ऐकल्यासारखी केली तर त्याला काय म्हणतात, कान फुटणे. आणि हात टेकणे म्हणजे काय, तर हात टेकणे म्हणजे हार मानणे, त्याला आपण म्हणतो हात टेकणे. तर करेक्ट ऑप्शन आपल्याकडे परत 2 आहेत, हात टेकणे आणि कान फुटणे. ओके, आता नेक्स्ट प्रश्न काय आहे बघा, वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. जात कोणती. आता वाक्य वाचायची आपल्याला गरजच नाही, कारण इथे आपल्याला सरळ कुठलाही शब्द अधोरेखित म्हणजे कुठलाही शब्द आपल्याला अंडरलाईन्ड किंवा बोल्ड कुठलाही शब्द दिसतोय का, नाही दिसतोय. म्हणून हा जो प्रश्न आहे हा प्रश्न कॅन्सल केला आहे, ठीक आहे. कधी कधी प्रिंटिंग मिस्टेक्स पण होऊन जाते, पण पेपर सेटर जो असतो तो त्याला बरोबर कळतं आणि मग ते प्रश्न कॅन्सल होतात, ठीक आहे. तर बघा नेक्स्ट प्रश्न बघू आपण काय म्हणतात. 36 प्रश्न काय म्हणताय, शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी मान्यवर लोकांना पाहुणे म्हणून बोलवण्यासाठी लिहिलेले जे पत्र आहे हे कोणत्या प्रकारचे असेल. सरळ आहे ना, आपल्याला त्यांना बोलवायचं आहे, हो ना. स्नेहसंमेलनासाठी मान्यवरांना बोलवायचं आहे, तर निमंत्रण देणारं पत्र असणार आहे.
करेक्ट. निमंत्रण पत्र इज द करेक्ट आन्सर. बट काय म्हणते आपल्याला बघा, अभिनंदन पत्र म्हणजे आपण त्यांना कॉंग्रॅच्युलेट करतोय का? नाही ना, तर हे तर रॉंग आहे. मग काय म्हणते सूचनापत्र. सूचनापत्र म्हणजे आपण त्यांना काही काय म्हणतो ना इन्फॉर्मेशन देतोय का? नाही, तर हे पण चुकले. देन तक्रारपत्र. तक्रारपत्र म्हणजे आपण त्यांच्याकडे कंप्लेंट करतोय का? नाही, म्हणजे हे पण चुकले. तर आपण त्यांना इन्व्हाइट करतोय, निमंत्रण देतोय. तर करेक्ट ऑप्शन आहे निमंत्रण पत्र. नेक्स्ट, श्रद्धांजलीमधील एकूण वर्ण किती? श्रद्धांजली, ठीक आहे. चला आपण लिहून बघूया श्रद्धांजलीमध्ये एकूण वर्ण किती येतात. तर हँडरायटिंग थोडी बेअर कराल फक्त. बघा, श्रद्धांजलीमध्ये सर्वात आधी येणार क्ष, मग र, मग येणार अ, मग येतो आहे द, मग येत आहे ध, मग येईल आची मात्रा, त्यानंतर एक अनुस्वार येईल, मग येईल ज, त्यानंतर येईल अ, मग येईल न आणि मग ईची मात्रा येईल, है ना. तर बघा एवढं आहे, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. तर श्रद्धांजलीमध्ये एकूण वर्ण आहेत 11. करेक्ट ऑप्शन आहे थर्ड ऑप्शन. नेक्स्ट प्रश्न बघू आपण. पुढीलपैकी विरुद्ध लिंगी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. आता विरुद्ध लिंगी आणि विरुद्धार्थी शब्द अलग अलग असतात, ठीक आहे. इथे आपल्याला विरुद्ध लिंगीची चुकीची जोडी ओळखायची आहे ना, चुकीची. शुक सरिता, बोका भाटी हे बरोबर आहे. मोर लांडोर हे पण बरोबर आहे. कोल्हा कोल्ही कोल्हेण हे पण बरोबर आहे. पण शुक आणि सरिता, तर शुक म्हणजे काय होतं? पोपट. पोपट असला तर पोपटीन हा झाला असता त्याचा विरुद्ध लिंगी शब्द. आणि पोपटाला आणखी एक शब्द आहे ना, काय तो? राघू. तर जर का राघू असतं तर काय झालं असतं? त्याचं मैना झालं असतं ना. पण इथे आपल्याला शुकचा अपोजिट काय दिले? सरिता दिले. सरिता म्हणजे काय होते? नदी. तर शुक आणि सरिता हे विरुद्ध लिंगी शब्द नाही, म्हणून करेक्ट ऑप्शन आहे फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट काय म्हणते बघा. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची पुढीलपैकी डॅश ही ओळख नाही. रिमेंबर, तुम्ही जेव्हा पण प्रश्न वाचता ना, तर तुम्हाला प्रश्नात काय म्हणताय, म्हणजे तुम्हाला ओळख आहे असं लिहिलंय की ओळख नाही असं लिहिलंय. तर नाही लिहिलं ना, तर तिथे आधीच अंडरलाईन करायचं, म्हणजे उत्तर जे ऑप्शन आहे ते वाचताना आपण करेक्ट सांगू शकू. ओके. तर बघा, मिसाईल मॅन तर त्यांची ओळख आहे, शास्त्रज्ञ पण ते होतेच, त्यानंतर ते माजी राष्ट्रपती पण होते, पण ते गायक नव्हते. तर आपल्याला ओळख नाही म्हटलं ना, तर करेक्ट ऑप्शन आहे गायक. नेक्स्ट बघा काय आहे. पुढीलपैकी कोणता दिवस बालिका दिन म्हणून साजरा करतात? ओके, तर आन्सर आहे 3 जानेवारी. कारण 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती असते, म्हणून 3 जानेवारीला आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो. आपल्याला 14 नोव्हेंबरना असं वाटेल आपल्याला बालिका दिन वाचलं, कधी कधी आपण घाईघाईत प्रश्न वाचतो तर आपण बालदिन असं वाचतो. तर 14 नोव्हेंबर एकदम एक्सपेक्टेड रॉंग आन्सर आहे, है ना. 14 नोव्हेंबरला बालदिन असतो आणि बालिका दिन असतो 3 जानेवारीला. मग 11 नोव्हेंबरला असते शिक्षक दिन आणि 30 जानेवारीला असतो महात्मा गांधी यांची डेथ ॲनिव्हर्सरी. आता तुम्हाला असं वाटलं असेल का हा जो 39 प्रश्न आहे, हा जो 40 प्रश्न आहे, हा कसं काय मराठीच्या पेपरमध्ये आला? कारण हा तर इतिहासाचा प्रश्न वाटतोय ना. तर कसं असते ना, फर्स्टपासून तर 5थपर्यंत जेवढेही मराठीचे बुक्स आहेत ना, ते तुम्हाला एकदा डोळ्याखालून घातली पाहिजे. कारण कधी कधी एखाद्या पाठावरील पण प्रश्न येऊन जातात, ठीक आहे. तर कुठल्या तरी पाठामध्ये APJ अब्दुल कलामबद्दल बोलल्या गेलं असेल, कुठल्या तरी पाठामध्ये बालिका दिनबद्दल बोलल्या गेलं असेल, सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलल्या गेलं असेल, म्हणून तुम्हाला हे प्रश्न आले आहेत. ओके. नेक्स्ट प्रश्न बघूया आपण काय म्हणते. गीताई या ग्रंथाचे लेखक कोण? ओके, ज्ञानेश्वर तर नाहीत, संत ज्ञानेश्वर नाहीत, कारण त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती, तर हे ऑप्शन चुकलं. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी जो ग्रंथ लिहिला त्याचं नाव होतं गीता रहस्य, तर हे पण नाहीत. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जो ग्रंथ लिहिला त्याचं नाव होतं ग्रामगीता, तर हे पण उत्तर नाही.
करेक्ट आन्सर आहे विनोबा भावे. विनोबा भावेंनी जो ग्रंथ लिहिला त्याचं नाव होतं गीताई. आता नेक्स्ट प्रश्न काय म्हणते बघा, पिशवीत काय आहे हे कुणालाच माहिती नाही. आणि समोर काय लिहिलंय, अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. ते बोल्ड करून आपल्याला दिलं आहे कुणालाच. कुणालाच म्हणजे काय, ते अनिश्चित आहे ना, इनडेफिनाईट. आपण त्याचं नेटकं किंवा ठाम उत्तर नाही सांगू शकत, तर अनिश्चित सर्वनाम झाला तो. आता जर का संबंधी सर्वनाम ओळखायचं आहे तर कसं असतं ना, हा, ही, हे. जर का आपल्याला हे दिलं ना, हे म्हटलं असतं ना आपल्याला, तर सॉरी संबंधी सर्वनाम म्हणजे जो, जा, जी, हे आलं तर संबंधी. दर्शक म्हणजे हा, ही, हे. ठीक आहे. जर का आपल्याला हेला अधोरेखित केलं असतं तर आपलं उत्तर आलं असतं दर्शक. आणि प्रश्नार्थी म्हणजे तर सिंपल आहे ना, कोण, का बरं, कोणाला, काय, हे आलं तर बघा काय असतं, काय आहे. जर का कायला अधोरेखित केलं असतं तर उत्तर झालं असतं प्रश्नार्थी. पण आपल्याला उत्तर कुणालाच सांगायचं आहे, तर कुणालाच म्हणजे अनिश्चित सर्वनाम. नेक्स्ट काय म्हणते, पुढील वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. विशेषणाचा प्रकार ओळखा. आता नाम साधित, धातू साधित, अव्यय साधित आणि सर्वनामिक हे सर्वच विशेषणाचे प्रकार आहेत. म्हणून ह्या प्रश्नाला कॅन्सल करण्यात आलं होतं, कारण चारही ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहेत. नेक्स्ट, गडकरी हा माझा व्याख्यानाचा दुसरा आवडता विषय असेल. वाक्यातील काळ ओळखा. काळ ओळखा. विषय असेल भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ की साधा भविष्यकाळ. साधा भविष्यकाळ इज द करेक्ट आन्सर. सिम्पल फ्युचर टेन्स. नेक्स्ट, वाक्यात नसलेले विरामचिन्ह कोणते. तर सर्वात आधी आपल्याला विरामचिन्ह काय असतं ते माहिती पाहिजे. स्वल्पविराम म्हणजे कॉमा, प्रश्नचिन्ह म्हणजे क्वेश्चन मार्क. आता हे आहे ना संयोगचिन्ह म्हणजे दोन म्हणजे वर्ड्समध्ये आपण जे गॅप देतो की नाही त्याला म्हणतात संयोगचिन्ह. आणि पूर्ण विराम म्हणजे तर फुल स्टॉप. तर बघा संयोगचिन्ह आपल्याला आलंय आधी. हां, हे बघा या प्रश्नामध्ये आलंय. हे जे असतं ना डॅश दोन शब्दांमधली, याला म्हणतात स्वयं संयोगचिन्ह. ओके. तर आता इथे आपण बघू आपल्याला काय दिलंय. आपल्याला स्वल्पविराम दिलाय का, कॉमा दिलाय का, आपल्याला दिलाय ना, हे इथे कॉमा. प्रश्नचिन्ह दिलाय, हे दिलंय इथे. संयोगचिन्ह नाही दिसतंय ना इथे. पूर्णविराम पण दिसतोय, हा इथे दिलाय पूर्णविराम, है ना. करेक्ट आन्सर आहे आपला संयोगचिन्ह. मग नेक्स्ट, पुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द कोणता. आता हे अगदी सोपं आहे बघा. उपसर्ग घटित म्हणजे काय होते, प्रीफिक्स. इंग्लिशमध्ये म्हणतो की नाही आपण प्रीफिक्स आणि सफिक्स. प्रीफिक्स म्हणजे उपसर्ग घटित आणि सफिक्स म्हणजे प्रत्यय घटित. ओके. सफिक्स म्हणजे लास्टमध्ये येणारा. आता एखादी वर्ड असेल त्याच्या लास्टमध्ये जो येतो तो सफिक्स आणि त्याच्या स्टार्टिंगमध्ये जो येतो तो प्रिफिक्स. तर प्रिफिक्स म्हणजे उपसर्ग घटित. ओके. आता यांचं एक ना वैशिष्ट्य असतं की यांना इंडिपेंडेंट अर्थ नसतो. उपसर्ग घटित घ्या किंवा प्रत्यय घटित घ्या, इंडिपेंडेंट अर्थ नसतो. पण आपल्याला काय म्हटलं बघा, उपसर्ग घटित शोधायचं आहे म्हणजे प्रिफिक्स शब्द कुठल्या शब्दात आहे ते शोधायचं आहे आपल्याला. तर प्रतिसाद इज द करेक्ट आन्सर. जर का आपल्याला आता बघा प्रतिसाद म्हणजे जो प्रति आहे की नाही तो आहे प्रिफिक्स. आणि गुलामगिरीमध्ये बघा गिरी जो आला आहे की नाही लास्टमध्ये तो आहे प्रत्यय घटित शब्द, सफिक्स ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. तर जर का आपल्याला प्रत्यय घटित म्हटलं असतं तर आपण उत्तर लिहिलं असतं गुलामगिरी. पण आपल्याला प्रतिसाद लिहावं लागेल कारण आपल्याला उपसर्ग घटित विचारला आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न बघा, कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द. तर अंबुज, नीरज आणि पंकज तिघांचा अर्थ होतो कमळ. अग्रज म्हणजे कमळ होत नाही, अग्रज म्हणजे होतो जो आधी जन्माला आलाय तो. ठीक आहे. म्हणजे आपण त्याला मोठा असं म्हणू शकतो. आता नेक्स्ट बघा काय आहे, कविता दिली आपल्याला. आता एक लक्षात ठेवायचं, मराठीच्या पेपरमध्ये हे एकदम ना स्कोरिंग असतं. आपल्याला 4 मार्कासाठी कविता असते आणि 4 मार्कासाठी आपल्याला असतो पॅरेग्राफ.
आता हे जे ठरलेले मार्क आहेत हे मार्क सोडायचे नाहीत. ओके, बघा आपण काय करायचं ना, याला सोपं असतं एकदम. याला काय करायचं, आधी प्रश्न वाचायचा. कवी कुणाकडे मागणे मागत नाही, सॉरी मागणे मागत आहे. कुणाकडे मागत आहेत ते मागणं. पहिलीच लाईन वाचा, काय म्हणते, अनंता एवढे द्यावे फुलांचे रंग न जावे. अनंता, अनंता म्हणजे परमेश्वर. नेक्स्ट बघा काय म्हणते, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही. ओके, सुमन म्हणजे फूल, फूल आलाय का, आलाय. वसुंधरा म्हणजे काय होते, वसुंधरा म्हणजे पृथ्वी, पृथ्वी नाही आलाय. बघा, नभ म्हणजे आकाश होते, तर आकाश, हां आकाश नाही, आभाळ आलाय. कौमुद, कौमुद म्हणजे होते चांदणं, चांदणं, चांदणं आलंय का, येस चांदणं पण आलंय बघा. पण आपल्याला काय नाही आलंय, वसुंधरा. वसुंधरा शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला पॅराग्राफमध्ये आलेला नाही. करेक्ट आन्सर इज वसुंधरा. मग काय म्हणतं बघा, कवी कोणती मागणे मागत नाही, मागणे मागत नाही. सगळ्यात आधी आपण ऑप्शनच बघूया. फुलांचे रंग कायम राहावे, फुलांचा भार देठांनी सोसावा, अंधाऱ्या वाटेने चांदणे सोबत यावे, सोबत असावे आणि पाखरांसाठी आभाळ मिळावे. तर बघा, उडत्या पाखरांना जरा आभाळ मिळावे, तर फोर्थ ऑप्शन आला आहे. मग काय म्हणताय, बघा इथेच लिहिलं आहे, फुलांचा भार न व्हावा कधी कोणत्या देठा, आणि इथे काय लिहिलं आहे, फुलांचा भार देठांनी सोसावा, असे नाही म्हणताय ते. तर हे मागणे कवीनी मागितलेले नाही. मग नेक्स्ट, कवीची शेवटची इच्छा कोणती आहे. तर बघा लास्ट लाईन काय म्हणते, शेवटचा श्वास जाताना फुलांचा रंग मी व्हावे. ऑप्शन आहे फुलांचा रंग व्हावे, हे त्यांना, ही त्यांची शेवटची इच्छा आहे. मग आहे 52 पासून 55 पर्यंत. तर इथे बघा, इथे काय आहे, उतारा वाचून सांगायचं आहे आपल्याला. पॅरेग्राफ दिला असतो, त्याच्यावर प्रश्न दिले असतात, ते आपल्याला सोडवायचे आहेत. परत 4 प्रश्न म्हणजे डेफिनेटली 4 मार्क पक्के. काय म्हणते, उतार्यानुसार पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. काय म्हणते, शाहू महाराज हे मनाने संकुचित होते. तसं तर करेक्ट ऑप्शन हेच आहे, शाहू महाराज मनाने संकुचित नव्हते. आता इथे फायदा असा आहे की शाहू महाराजांबद्दल आपल्याला माहिती आहे, म्हणून आपण लगेच उत्तर टिक केलं. बाकीचे पण आपण वाचू. काय म्हणते, दीनदुबळ्यांना शाहू महाराजांचा आधार वाटे, बरोबर आहे. मग शाहू महाराज हे एक केंद्रबिंदू बनले होते, हे पण बरोबर आहे. शाहू महाराज हे लोकांचे राजे होते, हे पण बरोबर आहे. पण मनाने संकुचित ते नव्हते, म्हणून उत्तर पहिला बरोबर आहे. मग नेक्स्ट, पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा पर्यायी शब्द उतार्यात आलेला नाही. नाही. ओके, तर बघा, कौशल्य, कौशल्य म्हणजे काय होते, कौशल्य म्हणजे होते कसब, आलाय. मग दुसरा काय बघा, दुसरा आहे दया, दया म्हणजे होते कणव, तर कणव बघा आलाय का, आलाय कणव. मग बघा नेक्स्ट काय आहे, आश्चर्य, आश्चर्य म्हणजे होते नवल, तर नवल नाही आलाय, पण तनू आलाय. तनू म्हणजे काय होते, तनू म्हणजे होते शरीर, तर बघा शरीर हा शब्द आलाय, म्हणून आपलं उत्तर आहे आश्चर्य. आला नाही म्हणते ना, म्हणून आश्चर्य. नेक्स्ट, शाहू महाराजांचा कोणत्या गोष्टीविषयी आस्था नव्हती. शाहू महाराजांना कोणत्या गोष्टीविषयी आस्था नव्हती. करेक्ट उत्तर आहे वारसा. हे आपल्याला फर्स्टच लाईनमध्ये दिसतंय बघा. फर्स्ट लाईन काय म्हणते, कसब, गुण आणि कर्तव्य याविषयी शाहू महाराजांना अतिशय आस्था होती. कसब, गुण, कर्तव्य, कसब, गुण, कर्तव्य याविषयी त्यांना आस्था होती, पण वारसा याविषयी त्यांना आस्था नव्हती. नेक्स्ट, शाहू महाराजांचा कुणाला आधार वाटे. राज्यकर्त्यांना नाही, गुणी कर्तृत्ववान लोकांना हो, आणि पीडितांना पण हो. तर करेक्ट ऑप्शन आहे फक्त बी आणि सी, फोर्थ. नेक्स्ट, आता हे झाले पॅरेग्राफचे क्वेश्चन संपले. आता बाकीचे जे 5 प्रश्न आहेत ते परत आपल्याला व्याकरणातूनच आहेत. काय म्हटलंय, पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी कोणती. बघा, स्टार्टिंगमध्ये आपल्याला काय म्हटलं होतं, विरुद्ध लिंगी शब्द, आणि आता काय आलाय, विरुद्धार्थी शब्द. आजी आजोबा विरुद्ध लिंगी शब्द आहे, म्हणून हे ऑप्शन रॉंग आहे. बघा, योग्य जोडी कोणती म्हणता ना, है ना, तर आजी आजोबा विरुद्ध लिंगी शब्द आहे, म्हणून ते चुकलं. देन कोवळे आणि लहान, कोवळे आणि लहान. बरं, शिखर आणि माथा, शिखर आणि माथा काय बघा सिनोनिम आहे. सिनोनिम म्हणजे शिखर म्हणजे माथा,
म्हणजे तो त्याचा समानार्थी शब्द आहे, तर हा पण चुकला आहे. मग काय म्हणते, नवे आणि जुने हे करेक्ट आहे. नवे म्हणजे न्यू आणि जुने म्हणजे जे ओल्ड आहे ते, है ना. तर करेक्ट ऑप्शन तर हेच आहे. पण कोवळे आणि लहान, तर लहानचं विरुद्धार्थी बघा काय आहे, मोठे, आणि कोवळेचं विरुद्धार्थी काय होतं, निब्बर. तर हा पण चुकला आहे. म्हणून करेक्ट ऑप्शन आहे 4th ऑप्शन. नेक्स्ट बघू काय म्हणते, पूजा उद्या येणार आहे ना. वाक्याचा प्रकार ओळखा. किती सोपा ना प्रश्न. प्रश्नार्थी वाक्य, प्रश्नचिन्ह लागला म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. नेक्स्ट, पुढीलपैकी वचनांची योग्य जोडी कोणती. म्हणजे असतं ना एकवचन अनेकवचन, ते आपल्याला सांगायचं. वचनांची योग्य जोडी, इन शॉर्ट आपण काय म्हणू शकतो, इंग्लिशमध्ये म्हणायचं असलं तर सिंग्युलर आणि प्लुरल, हो की नाही. तर बघू आपण काय म्हणतात, दगड दगडे, चुकलं ना. दगड आणि हे तर सिंग्युलर झालं म्हणजे एक वचन, पण अनेक वचन हे आपण दगडच म्हणतो. एक दगड 10 दगड, दगडे म्हणतो का, नाही, चुकलं. कागद कागदे, परत चुकलं, कारण कागद एक, कागदच 10 असले तरी कागदच, कागदे नाही म्हणत आपण, कागद असंच म्हणतो, तर हे पण चुकलं. मग पुस्तक पुस्तके बरोबर आहे. एका पुस्तकाला पुस्तक म्हणतो, तर जर का आपल्याकडे 2 पुस्तक असतील तर पुस्तके म्हणतो, म्हणून हे बरोबर आहे. आणि योग्य जोडी सांगायची आपल्याला, तर हे बरोबर आहे. मग कपडा आणि कपडी, कपडी नसते, ते कपडे असते, म्हणून हे पण चुकलं. ओके, करेक्ट ऑप्शन इज पुस्तक पुस्तके. तर नेक्स्ट प्रश्न, वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. क्रियापदाचा प्रकार ओळखा. कुत्रा भुंकू लागताच मुले पळू लागली. ओके, आता बघा, पळू, पळू काय, धातू साधित, आणि लागली, लागली म्हणजे सहाय्यक आहे. तर धातू साधित आणि सहाय्यक जेव्हा एकत्र येतं की नाही, तर ते आपल्याला संयुक्त क्रियापद देते. कारण धातू साधित आणि सहाय्यक हे एकाच क्रियाबद्दल सांगत आहे, म्हणून संयुक्त इज द राईट आन्सर, संयुक्त क्रियापद. आता बघा, हा जो प्रश्न आहे की नाही 60, हा प्रश्न तुम्हाला असं वाटेल की कन्फ्युजिंग आहे किंवा काही आहे, पण टेन्शन घ्यायची काही गरज नाही. अशा प्रकारचे आपण आणखी प्रश्न सोडवू. पण आज आपल्याला या पेपरमध्ये हा प्रश्न आला आहे, तर आपण आज हा प्रश्न सोडवून घेण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला एक आयडिया येईल की हे प्रश्न कसे सोडवतात. काय म्हणते, चौकटीतील अक्षरे योग्य क्रमाने जुळवून तयार होणाऱ्या म्हणीतील म्हण तयार करायची आहे, एवढं कळलं आपल्याला. कोणत्या क्रमांकाची अक्षर घेतल्यास वारा या शब्दाला समानार्थी शब्द तयार होईल. म्हणजे आपल्याला ही म्हण तयार केल्यावर वारा या शब्दाचा समानार्थी शब्द मिळणार आहे. ठीक आहे, तर आपण म्हण तयार करू. बघा काय आहे, देखल्या, लिहू आपण, देखल्या, देखल्या देवा, देवा, दंडवत, दंडवत, देखल्या देवा दंडवत. ओके, तर बघा, वारा या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे, वा त, हा त्याला समानार्थी शब्द आहे. तर कोणत्या नंबरवर येत आहे मोजू आपण, 1 2 3. आता हा ल्या जे आहे ना ते एकच शब्द झाला, तर 3, आणि हे काय 4 आणि हे 5, म्हणजे फिफ्थ जो शब्द आहे तो घ्यायचा आहे आपल्याला, वा. ओके, आणि त कुठून मिळतं आपल्याला, बघा 5 झालं, हे 6, हे 7, हे 8 आणि हे 9. तर 5वं आणि 9वं जेव्हा आपण पहिल्यांदाच आपल्याला 5 सापडलं होतं की नाही, तेव्हाच बघा हे नाही येणार, हा पण नाही येणार ना, हा पण ऑप्शन नाही येणार. 5 आपल्याला फक्त एकाच ऑप्शनमध्ये दिले आहे, 4th ऑप्शनमध्ये, तर करेक्ट हेच होणार होता आन्सर. आणि लास्टवाला म्हणजे वात, तो आपल्याला कुठून मिळाला, 9व्या शब्दातून मिळाला. तर 5व्या आणि 9व्या शब्दाला जेव्हा आपण लिहू वात, तेव्हा आपल्याला वारा हा शब्द समानार्थी त्याला मिळतो. तर करेक्ट ऑप्शन आहे 4th ऑप्शन. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल. मराठीचे जे आपण प्रश्न सोडवले आहेत ते तुम्हाला कळले असतील. भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कीप वॉचिंग ग्लोबल ऑनलाईन मराठी अँड थँक्यू सो मच.